नमस्कार, मी मवीन नाझरीत आणि स्वागत आहे मावलेस्पर मीडियामध्ये. जसे आम्हाला माहीत आहे की येणारे 26 जूनला मुंबईमध्ये पदवीधर निवडणूक आहे आणि काही विद्यार्थ्यांना, तरुणांना, युवकांना हा पदवीधर निवडणूक नेमकी काय हे माहीत नाही. तर या विषयावर प्रकाश आणण्यासाठी आमच्यासोबत आहे भारतीय विद्यार्थी सेनाचे मार्शल सचिव अजय वनोलजी. सर स्वागत आहे. जय महाराष्ट्र. सर आमचा पहिला प्रश्न हा आहे की खूप तरुणांना मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये पदवीधर निवडणूक काय असतात हे माहीत नाही. तर सर या प्रश्नावर तुम्ही काय सांगणार? पदवीधर इलेक्शन काय आहे अजून आपल्याकडे विद्यार्थ्यांना मुंबई असो या ग्रामीण असो, जास्त करून मुंबईपेक्षा ग्रामीण मतदारसंघामध्येच लोकांना माहिती नाही आहे की पदवीधर इलेक्शन म्हणजे काय आहे. आता तुम्ही बघाल जसं विधानसभा असेल तसंच विधान परिषदही आपल्याकडे महाराष्ट्रात आहे. तर त्या विधान परिषदेवर आमदार म्हणून नगरसेवक, जिल्हा परिषद, जिल्हा सदस्य, शिक्षक मतदारसंघातून, तसंच विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पदवीधर मतदारसंघातून आपला एक उमेदवार आमदार म्हणून जातो. आणि ते गरजेचं असतं. त्याचं कारण काय आहे की आता मुंबईमध्ये जी इलेक्शन आहे, 26 तारखेला इलेक्शन आहे आणि मुंबईमध्ये अनेक युनिव्हर्सिटी आहे. मुंबई माध्यमातून अनेक आपली कलिना युनिव्हर्सिटी आहे. कलिना युनिव्हर्सिटीमध्ये काही विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम्स असतील, काही शिक्षक संस्थांमध्ये काही प्रॉब्लेम्स असतील, विद्यार्थ्यांच्या मार्फत त्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आपल्याला तो माणूस निवडून द्यायचा असतो आणि तो जी व्यक्ती आपली निवडून जाते ती व्यक्ती विधान परिषदेमध्ये त्या प्रश्नांची वाचा फोडत असते. आणि ते गरजेचं का असतं, कारण आपल्या हक्काचा माणूस जे आता समजा मी ग्रॅज्युएशन करत असताना जे माझ्या वाटेला जे प्रश्न आलेले, जे काही अडचणी आलेल्या त्या येणाऱ्या काळामध्ये दुसऱ्या विद्यार्थ्यांना येऊ नये त्याकरिता अवेअरनेस आपल्या माध्यमातून ॲक्च्युली पसरलं पाहिजे. बरेच लोकांना ह्या गोष्टी माहिती नाही आहेत. कारण आता आम्ही युवासेना आणि शिवसेना म्हणून ज्या नोंदणी केल्या त्याही आम्हाला खूप हव्याशा नव्हत्या. कारण आपल्या मुंबईमध्ये लाखो विद्यार्थी पदवीधर झालेले आहेत. पण आपण ज्यावेळी फॉर्म नोंदवली जातो त्या नोंदणीमध्ये काय 70-80 हजारामध्येच नोंदवले जातात. मग ह्याचा अर्थ काय आहे की आपल्या विद्यार्थ्यांना पदवीधर इलेक्शन बद्दल काहीच माहिती नाही आहे आणि त्याचाच फायदा अनेक लोक घेतले जातात. अजून एक मुद्दा असा आहे की मी आता जर आपले शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल परब साहेब आहेत ते 100% निवडून तर येतीलच. मी जसे ते निवडून येतील मी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आणि पदवीधर मतदारांच्या माध्यमातून एक नक्कीच त्यांना निवेदन देईन येणाऱ्या काळामध्ये की आपण शपथ जशी घ्याल विधान परिषदेमध्ये आमदार म्हणून, त्याच्यानंतर पहिलं एक असं काम करा की येणाऱ्या सिलेबसमध्ये पदवीधर इलेक्शन काय असते आणि पदवीधर इलेक्शन का महत्त्वाचे आहे ह्या संदर्भातला एक विशेष सब्जेक्ट त्या सिलेबसमध्ये आला पाहिजे. याने करून विद्यार्थ्यांमध्ये अवेअरनेस निर्माण होईल आणि त्याचा फायदा येणाऱ्या काळातल्या युवकांना त्याचा नक्की होईल. अजय सर, राजकीय दृष्टिकोनातून जे पदवीधर निवडणूक आहे हे शिक्षकांसाठी किती महत्त्वाचे आहे? आपण बघितलंच असेल 2024ची लोकसभा इलेक्शन झाली. भाजपाने भाजपाला संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनेचं बोट पकडून बाळासाहेबांनी मोठं केलं, त्या भारतीय जनता पार्टीनेच मिंदे गट ज्या 40 लोकांनी आणि 13 खासदारांनी गद्दारी केली त्यांना हाताशी घेऊन उद्धव साहेब असतील आणि आदित्य साहेब असतील यांच्या पाठीशी खंजीर कोसून पक्ष चोरला. त्या पक्ष चोरण्यात, चिन्ह चोरण्यात भारतीय जनता पार्टीने त्यांना मदत केली. एवढं सर्व करत असताना त्यांची कुठून तरी पायाखालची जमीन सरकत होती. त्या लोकांनी राष्ट्रवादीला हाताशी घेतला, राष्ट्रवादींशी पण गद्दारी केली, राष्ट्रवादी पक्ष फोडला. त्याच्यानंतर त्यांना कळालं की काहीच आपलं चालत नाही महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे त्यांनी मनसेला पण घेतलं. ज्या मनसे इंजिन जे आहे पहिल्याच बिघडलेलं इंजिन आहे त्या इंजिनला पण त्यांनी घेऊन ह्या महाराष्ट्राच्या जनतेने दाखवून दिलं. जी आतापर्यंत भारतीय जनता पार्टी बोलत होती की आम्ही भ्रष्टाचार महाराष्ट्रातून मिटवून टाकू, देशातून मिटवून टाकू, त्याच लोकांनी अनेक भ्रष्ट नेत्यांना स्वतःशी हाताशी घेऊन महाराष्ट्रावर राज्य करण्याचा प्रयत्न केला. पण जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवलेली आहे आणि महाराष्ट्रात ठाकरे ब्रँड काय आहे या जनतेनेच दाखवून दिलेलं आहे. कारण ज्यांचा पक्ष ज्यांची हे आहे तेच बोलणार की ते माझं आहे. अरे म्हणजे तुम्ही तुमच्या बापाला तुम्ही तुमचा बाप म्हणा, दुसऱ्याच्या बापाला तुम्ही आपला बाप का म्हणता? अशी परिस्थिती त्या टायमाला आणून दिलेली. आणि आत्ताची जी इलेक्शन आहे ही इलेक्शन तर असं नाही ना की जनतेला पैसा वाटला, जनतेला आमिष दाखवलं, जनतेला हे केलं ते केलं आणि मतदान मागितलं. ही इलेक्शन जी आहे ही तुमच्या आमच्यासारख्या युवकांची आणि ग्रॅज्युएट लोकांची इलेक्शन आहे. तर ग्रॅज्युएट लोक असे कुठल्याही पैशाला आणि भुलाथापाला बळी जाणारे नाहीत.
तर ही जी इलेक्शन ह्याच त्याही म्हणजे लोकसभेपेक्षाही खूप महत्वाची काय आहे, कारण ग्रॅज्युएट लोक जाऊन तिथे मतदान करणार आहेत. आणि ग्रॅज्युएट लोक 100% मी तुम्हाला सांगेन, आतापर्यंत आमचा शिवसेनेचा मुंबईचा इतिहास असा आहे. नवलकर साहेब असतील ते 3 टाइम कंटिन्यू जिंकलेले आहेत. त्याच्यानंतर डॉक्टर दीपक सावंत जे आमच्याकडे होते ते 2 टाइम जिंकलेले आहेत. त्याच्यानंतर पोतनीस साहेब गेल्या वेळी जिंकलेले आहेत आणि आता अनिल परब साहेब आहेत. तर तुम्ही स्वतः बघा की आमची आतापर्यंतची कामगिरी, कारण जो युवक मतदार आहे, पदवीधर मतदार आहे, त्यांनी आमच्यावर कितपत विश्वास ठेवलेला आहे, कारण त्यांनाही माहित आहे की शिवसेना ज्या माध्यमातून मुंबईमधल्या युवकांचे, विद्यार्थ्यांचे प्रश्न हाताशी घेऊन मार्गी लावू शकते, दुसरी कुठलीच पार्टी ह्या गोष्टीकडे करू शकणार नाही. त्यामुळे आतापर्यंतचा आत्मविश्वास जो विद्यार्थ्यांचा आहे तो आम्ही 100% आदित्य साहेब ठाकरे असतील किंवा उद्धव साहेब असतील यांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेच्या आणि युवकांच्या मनामनात आम्ही घर केलेलं आहे. त्याच्यामुळे ही इलेक्शन ही आम्ही 100% सांगू की जिंकून येणार आमचे अनिल परब साहेबच. सर, महाविकास आघाडी पहिल्यांदा हा पदवीधर निवडणूक लढत आहे. सर, तयारी कशा सुरू आहे तुमच्या? पहिल्यांदाच आपण महाविकास आघाडी म्हणून ह्यावेळी यंदा लढत आहे. ह्या वेळेची तयारी थोडी वेगळ्या पद्धतीने झालेली आहे आणि आतापर्यंत आम्ही आमच्या पद्धतीने तयारी केलीच होती. कारण आदित्य साहेबांचा जो आमच्यावरचा विश्वास आहे युवा सेनेवरती असो वा भारतीय विद्यार्थी सेनेवर किंवा शिवसेनेच्या अंगीकृत संघटनेवर असो, कारण आदित्य साहेब स्वतःहून बारकाईने लक्ष देतात. त्याच्यामुळे आतापर्यंतच्या इलेक्शन जेवढ्या पण झाल्या 7 वेळा त्या आम्ही जिंकलेल्या आहेत आणि ही 8वी ही बाजी आम्ही 100% मानणार आहेत. महाविकास आघाडी एकत्र आल्यामुळे काय झालंय, काँग्रेस असो, राष्ट्रवादी म्हणजे शरदचंद्र पवार साहेबांचा पक्ष असो, शेकापा असो, अनेक छोटे छोटे घटक पक्ष आहेत ते आमच्या बरोबर आल्यामुळे ज्या इलेक्शन आतापर्यंत वेगवेगळ्या लढल्या जात होत्या त्या आता एकत्र येऊन एकच उमेदवारासाठी आम्ही लढतोय. तर जे आतापर्यंतची आमची लीड होती, जो उमेदवार आमचा आतापर्यंत ज्या मार्जिनने जिंकत होता, मला वाटतं ती डबल मार्जिनने आम्ही ह्या टायमाला 100% जिंकू. बऱ्याच ठिकाणी आम्ही शिवसेना, युवासेना म्हणून अनेक ठिकाणी जाऊन पदवीधरचे जे वोटर्स आहेत त्यांच्याशी गाठीभेटी करतोय, भेटतोय. तशाच पद्धतीने आमचे मित्रपक्ष असतील ते त्यांच्या शाखेच्या माध्यमातून, त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून त्यांच्या वोटर्स ज्या त्यांनी रजिस्टर केलेले आहेत त्या लोकांना ते जाऊन भेटतात आणि आपला उमेदवार कोण आहे, काय आहे हे त्यांना समजावून सांगतायत. आणि त्याच्यामुळेच आम्हाला ही यंदाची जी इलेक्शन आहे ती अगदी म्हणजे बोलतो ना इझिली जिंकू आपण, त्या पद्धतीची झालेली है। अजय सर, अभी क्योंकि 26 तारीख को तमाम मुंबई के युवा और विद्यार्थी वोट करने जाएंगे, तो उनके मन में एक ही प्रश्न है कि जैसा अभी कलीना यूनिवर्सिटी में जाते हैं तो बहुत सारे स्टूडेंट के प्रश्न होते हैं, या फिर उनके एग्जाम को लेकर होते हैं, उनके मार्कशीट को लेकर होते हैं, उनके प्रोविजनल एलिजिबिलिटी को लेकर होता है। उसके बाद जैसे हमने हाल ही में देखा है जो नीट परीक्षा पर जो स्कैम हुआ है, नीट घोटाला हुआ है, ऐसे बहुत सारे पेपर लीक्स के बीच होते हैं। ठीक है, महाराष्ट्र में ऐसा नहीं होता है, पर दूसरे राज्य में तो इसका जो संख्या बहुत है। तो तभी परब साहब ये चुनाव जीत, क्योंकि ये जो निवडणूक है, ये जो इलेक्शन है, तो कहीं ना कहीं ये शिवसेना कई वर्षों से जीत के आ रही है, इस पर आपका एक दबदबा है। तो इस बार भी आकांक्षा तो यही है कि परब साहब भारी बहुमत से ये इलेक्शन जीतने वाले हैं। यदि सर जीत के आते हैं तो उनका 3 साल प्राथमिकता क्या होगा युवाओं को लेकर और विद्यार्थियों को लेकर? देखिए कैसा है, हमारे जो उम्मीदवार है महाविकास आघाड़ी के जो उम्मीदवार है एडवोकेट अनिल परब साहब है। श्री अनिल परब साहब नहीं है, एडवोकेट है, क्योंकि ऑलरेडी उन्होंने वकालत लिया हुआ है। तो अगर वो पदवीधर मतदार से चुन के तो 100% जाने वाले, चुनने के बाद जो भी मुंबई में कलीना यूनिवर्सिटी का क्वेश्चन या अलग अलग कॉलेज का या संस्थे का कुछ प्रॉब्लम्स या इश्यू रहेगा, तो परब साहब जैसा आज तक आपने देखा रहेगा एमएलसी में जो जो मुद्दे पे उन्होंने संभाषण किया, भाषण किया हुआ है विधानसभा में, विधान परिषद में, तो उन्होंने वो पूरा अंत तक सब्जेक्ट को खत्म किया। तो 100% गारंटी है। आज तक के जो हमारे उम्मीदवार जीत के गए थे उनसे भी मैं आपको कहूँगा कि उनसे भी बेटर काम हमारे अनिल परब साहब करने वाले, क्योंकि खुद वो वकालत कर चुके हो और उनको मालूम है कि कौन सा क्वेश्चन किस हिसाब से करना है और किस हिसाब से उसका हल सॉल्व करना है, वो भी उनके पास 100% रहेगा। उस हिसाब से वो जाके वहाँ पे मैनेजमेंट के सामने उनका वो पूरा बात रखेंगे और उस हिसाब से स्टूडेंट्स का जो भी क्वेश्चन है उनका निराधार करेंगे। सर, माझा शेवटचा प्रश्न आहे की जसा 26 तारखेला जे निवडणूक होणार आहे, तमाम जे मुंबईचे विद्यार्थी आहेत, तरुण आहे, युवक आहे, तुमचा काय आव्हान, तुमचा काय संदेश असणार त्या लोकांना? मी प्रथम सर्व मुंबईकरच्या वोटर्सला मी जय महाराष्ट्र करतो आणि नमस्कार करतो आणि एक आवाहन करतो, येणाऱ्या 26 तारखेला जी पदवीधरची इलेक्शन आहे
आणि शिवसेनेचा जो आतापर्यंतचा इतिहास आहे की 7 वेळा आम्ही ही निवडणूक जिंकलेली आहे, लढलो आहे आणि जिंकलेली आहे एक हाताने. आणि आत्ताचे जे आमचे उमेदवार आहेत, आत्तापर्यंतचे पहिलेचे उमेदवार पण खूप चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे. विद्यार्थ्यांचं जो पण प्रश्न आलेला आहे तो विधान परिषदेमध्ये मांडलेला आहे आणि त्याचं निराकरण केलेलं आहे आणि सर्वांना काय आपण काय करतो आणि काय करू शकतो ह्याबद्दलचं सर्व दाखवलेलं आहे. आणि आत्ताचे जे आमचे उमेदवार आहेत ते आहेत आमचे ॲडव्होकेट अनिल परब साहेब आहेत आणि ते स्वतः वकिली केल्या असल्यामुळे अनेक प्रश्नांचा ते उलगडा व्यवस्थित विधान परिषदेमध्ये करतील आणि सर्व विद्यार्थ्यांचा जो काय प्रॉब्लेम असेल, कलिना युनिव्हर्सिटीमधले असतील काही प्रश्न किंवा कॉलेजचे असतील, कुठल्या संस्थेचे असतील, ते सर्व व्यवस्थित पद्धतीने विधान परिषदेत मांडतील ही मी तुम्हाला ग्वाही देतो. एक शिवसैनिक, युवा सैनिक म्हणून आपल्याला शब्द देतो आणि येणाऱ्या 26 तारखेला आपण सर्वांनी जास्तीत जास्त मताने त्यांना निवडून यायचं आहे. आणि ही इलेक्शन ही तुमची इलेक्शन आहे, माझी इलेक्शन आहे, युवकांची इलेक्शन आहे. कारण आत्तापर्यंत आपण बघितलं असाल की आपण पासआउट व्हायच्या पहिला अनेक प्रश्न होते आणि आता इथून पुढेही अनेक वेगवेगळे प्रश्न येणार आहेत. तर त्यांचं निराकरण फक्त महाविकास आघाडी आणि शिवसेना करू शकते, ही मी तुम्हाला ग्वाही देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.